तुम्हाला मिळू शकते आम्ही येते की काय तिला विचारावं लागेल तिचं नंबर विचारले आहे सांगा मला तसं हो हो ठीक आहे ठीक आहे. तर आपण आता येस एक मिनिट आता मी सांगते. आपल्याला असं वाटतं की नेहमी आपल्या घरी प्रॉब्लेम आहे, कधी कधी आपलं काम होताना थांबून जातं आणि नेहमीच समस्या असते की समजा मुलांचं तुम्ही बघा ज्यांच्या मुलांचे लग्न जुळत नाही, ज्यांच्या मुलांचं एज्युकेशन भरपूर होऊन आहे पण कुठे ना कुठे प्रॉब्लेम येतात. मग कुंडली दाखवल्या जाते, मग विचारला जाते की हा ग्रह असा असेल का, तो ग्रह तसा असेल का, पण कुठे ना कुठे कधी ना कधी पितृदोष असतो. पितृदोष कसा? मग पितृदोष समजा असला तर आपल्याला अनेक समस्यांना जावं लागतं. घरामध्ये अनेक प्रकारची रोगराई येते, पैशाची नेहमी टंचाई भासते. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकाल की घरचं वातावरण सगळं चांगलं आहे पण कुठे ना कुठे क्लेश नेहमी सुरू असतो, क्लेश नेहमी सुरू असतो. आणि आपण म्हणतो की दोघं कमावते आहोत तरी पण असं का बा? मग त्याच्या संदर्भात असतो पितृदोष. आता येत आहे आपल्याकडे पुढल्या महिन्यामध्ये आय थिंक 29 तारखेला असेल आपलं. आता काय येते आपलं, आता तीज येते, अक्षय तृतीया अखजी येते आता. ठीक आहे, अखजी आली की आता ह्या अखजीला काय करायचंय, त्याच्या आधी आपल्याला पितृचं हे करायचंय. मग पितरांचं करत असताना काय करायचंय, पान घ्यायचं आहे. जसं आता मी पानाचा आकार दाखवते, पान 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 आपलं वेळ्याचं पान, वेळ्याचं पान घेऊन घ्या. आणि मी त्याची विधी पण सांगणार आहे तुम्हाला. आता समजा आपलं हे वेळ्याचं पान आहे, ठीक आहे, याला देठ असते, वेळ्याच्या पानाला इथे देठ असते, अशी देठ असते आणि इकडे निमुळत भाग असतो निमुळत भाग. ठीक आहे, रात्रीच्या वेळेस काय करायचं आहे की आता सर्व पितृ अमावस्या येतो त्याच्या वेळेस काय करायचं आहे की याला हळद लावायची आहे. हा जो टोक असते, देठ असते, याचं देठ असं ठेवायचं जिथून आपण आता पान उलट्या दिशेने खातो ना, आपण इकडे पान खातो, चुना आपण इकडे लावतो. ठीक आहे, इकडे आपण नाही लावत. आता काय करायचंय, इकडे आपल्याला हळद लावायची आहे आणि हे देठ असलेलं मग देठ आपल्या ऐकून घ्या, मी तुम्हाला आधी ऐकून घ्या, नंतर तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुम्ही हे करू शकता, लिहू शकता. ठीक आहे, आता काय करायचंय, हा देठ असलेला भाग आपल्या घरामध्ये, घराचं मुख्य द्वार, आपल्या दार माहिती आहे मुख्य द्वार, तिथे रात्रीच्या वेळेस जेव्हा आपल्या घरचे सर्व सदस्य आतमध्ये आले असतात, घरात आलेले असतात आणि त्यांना विचारायचं घराच्या बाहेर तुम्ही जाणार आहे का, नाही. मग त्यावेळेस काय करायचं आहे, हा जो पान असतो त्या पानाला हळद लावायची आहे आणि हा देठ आपल्या घराच्या आतमधल्या दिशेने, आणि हे पान उबळ ठेवायचं आहे, रात्रभर तसंच ठेवायचं आहे. आणि ह्या पानाला म्हणायचं आहे की समजा हे पितृदेवता माझ्या घरात काही दोष असेल तर तुम्ही मला दाखवा. तर तुम्ही बघणार तुमच्या घरामध्ये समजा दोष असेल तर ते पूर्ण लाल झालेलं दिसेल, नाही तर जसा आहे तसंच दिसणार. हे आपल्याला विधी करायची आहे. त्याच्यानंतर पितृदोष का बरं, आता मी सांगते पितृदोष. रेकी के माध्यम से पितृदोष का निवारण किया जा सकता है. आप अपने पूर्वजों को कष्टों से मुक्ति दिला सकते हैं. इसका तरीका इस तरह है. आभार विधी करायची आहे आणि तिन्ही सिंबॉल आपल्याला टाकायचे आहे. तिन्ही सिंबॉल आपल्या हातामध्ये टाकायचं आहे आणि तिन्ही सिंबॉल सोकोरे, सेहेकी, तिन्ही सिंबॉल टाकायचे आहे हातामध्ये. मग काय करायचं आहे, आपले डोळे बंद करायचे आहे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचे आहे. आणि जे सांगितले मी त्या पानाचा उपयोग करायचा आहे. जो पान सांगितला त्या पानाचा वापर चोकोरे, सेहेकी, होळशाजेशने आणि म्हणायचं आहे, हे पितृदेवता माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल ती तुम्ही शोषून घ्या. आणि त्यानंतर ते पान दुसऱ्या दिवशी एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला फ्लश करायचं आहे किंवा
त्याचं आपलं कसं ते घरात त्याचा प्रवेश नाही पाहिजे. म्हणजे आपले लेकरं उठायच्या आधी आपण उठायचं, ते पान पूर्ण गोळा करायचं, तिथून सगळं पुसपास करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तिथे आपल्या जे आपण पाणी फ्लोरिंग साठी दिलं होतं मी पावडर, आता आरती मॅडम तुम्ही नेलं का फरची पुसायला पावडर नेला का? हा नेलं ना. हा हा तर आपल्याकडे मग नाही ते असेल तर संध्या मीठ टाकायचंय आणि त्याच्याने पूर्ण ती लादी पुसून घ्यायची आहे आणि ती पुसल्यानंतर त्या जागेला धन्यवाद द्यायचा आहे आणि कापूस जाळून घ्यायचं. समजलं एवढं तुम्हाला? येस येस मॅम. काय म्हटलं? ओली करून लावायची हो 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 उलट्या दिशेने ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्या परिवाराच्या कल्याणासाठी आपल्या पूर्वजांना विनंती करायची आहे की हे माझ्या घरातून समजा माझं काही चुकलं असेल, मला काही म्हणजे सुचलं नाही बा, पण आता मी तुम्हाला माफी मागते आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या दिवशी आपण पूजा करतो विशेष करून त्या दिवशी पितरांना आपण काय करायचं आहे, 10-10च्या नोटा 5 ठिकाणी टाकायच्या, नोटा नाही टाकायच्या, कॉईन टाकायचंय. पहिलं तर आपलं कॉईन असणार मंदिरामध्ये, दुसरं कॉईन असणार वाहत्या जलमध्ये, तिसरं कॉईन असणार रस्त्यामध्ये आपण जाताना टाकू द्यायचंय कुठेतरी. नोट टाकायला नाही कारण की नोट कुठेही उडून जाते. कॉईन टाकायचं जे कोणाला मिळेल तरी चालेल, ठीक आहे. आणि चौथं कॉईन असणार एखादा गरीब आहे, काही आपण काही नाही पण 10 रुपये नाही 11 रुपये त्याच्या नावाने टाकून द्यायचं आणि एक कॉईन पितृच्या नावाने अशा व्यक्तीला द्यायचं की त्या दिवशी पितराचं जे तुम्ही मडकं ठेवतो आपण पूजण्यासाठी, तर मग त्या पितराला एखादी वस्तू आवडत असेल ते आणि ती वस्तू त्या व्यक्तीला दान करायचं. 5 ठिकाणी लक्षात आले. वाहत्या पाण्यामध्ये, भिक्षुकाला रस्त्यावर टाकलं पण, मंदिरामध्ये टाकायचं आहे आणि भिक्षुकाला पण फक्त ते दान करायचं आहे. आणि ज्यात आपल्याला वाटलं की असं एक ठिकाण आहे की एक झाड वगैरे, मग त्या पैशाचं काय करणार आपण, पैसे टाकण्यापेक्षा तेवढ्याच पैशाचे काहीतरी चणे वगैरे काहीतरी घ्यायचं आणि ते आपल्या एखाद्या झाडाखाली टाकायचं. याच्याने काय होणार, कुठल्या पामध्ये ते येऊन खातील हे आपल्याला माहिती नसतं. लोकांना काय वाटतंय की आमच्या मुलांना सर्व्हिस लागत नाही, लग्न होत नाही, त्यामागे भरपूर कारण असतात. सायन्स किती पुढे गेलं पण कुठे ना कुठे काही ना काही बाधा असतेच. जिथे दुःख आहे तिथे सुख आहे, जिथे सुख आहे तिथे दुःख आहे. रात्र आहे दिवस आहे, चंद्र आहे तर सूर्य आहे. त्यामुळे प्रकृतीला आपण चॅलेंज देऊ शकत नाही. आता मला सांगा मैत्रिणींनो, एवढं मोठा भारत, एवढा मोठा देश, एवढा मोठी जनता, तरी पण आज आपण निसर्गाला काय करू शकतोय का? आज बघायला गेलं तर आज एवढ्या प्रगत देशामध्ये अजून आपल्याला चुलीवर स्वयंपाकाची वेळ आली की नाही आली? निसर्गाने आपला चमत्कार दाखवला की नाही दाखवला? माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या समोर आपण लहानच असणार आहोत. लहानच, अगदी किड्या मुंग्यांसारख्या. म्हणून सगळ्यात आधी त्या ईश्वराला धन्यवाद द्या. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता त्या ईश्वर गुरूंना धन्यवाद द्या. आज त्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत. अहंकार गळतो, त्याग हा काय तो त्यागाने गळतो. अहंकार गळला पाहिजे. अहंकार कसला अहंकार? काहीच नाहीये, आपण माती आहो. त्या शरीरावर हे माती, उभी आहोत तर शान आहो, आडवे झाले तर मान आहोत. उभी आहे तर शान आहे आणि आडवी झाली तर मान आहे. जेव्हा आडवी होणार ना लोक मस्त हात दुरे घेऊन येणार, पण उभी आहे तर लोक नाव मोठं ठेवणार. म्हणून जोवर या देहामध्ये तो वास आहे, ह्या शरीरामध्ये जो वास आहे, म्हणजे वास कोणता, आत्मा वास करतो आपल्या शरीरामध्ये, त्याला जपा. नंतर आपलं आहे की आपल्याला पेस्ट कंट्रोलिंग. पेस्ट कंट्रोलिंग कसं करायचं? आता प्रत्येकाच्या घरी झुरळ, पाली, कीटक, मुंग्या, माकोडे, साप, उंदीर अशा वेगवेगळ्या प्राणी असतात आणि ते काय करतात, आपल्याला त्रास देत नाही, बट आपल्याकडलं काही असलं तर ती रांग लागते, मग आपल्याला एक शिळे मुंग्या पाहून. उंदीर असेल आपल्याकडे नासधूस करणार, मग काय करायचं? सगळ्यात आधी आपला एनर्जी बॉल करायचा आहे. आपल्याला आपल्यासाठी प्रोटेक्शन घ्यायचं आहे.
थर्ड आईने आपल्याला तिथं चोकोरे टाकायचे, चोकोरे चोकोरे चोकोरे, सेहेकी सेहेकी सेहेकी, परत चोकोरे चोकोरे चोकोरे. आणि हा एनर्जी बॉल मी माझ्यासाठी ग्रहण करत आहे, कारण की आपल्याला एनर्जी आपण देत आहोत. हा एनर्जी बॉल मी संगीता माझ्यासाठी आणि माझ्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी करत आहे. आणि हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील सर्व सदस्यांसाठी आणि माझ्या घरातील वस्तूंसाठी मी करत आहे. हा एनर्जी बॉल पूर्णपणे स्प्रेड करून टाकायचा आपल्या घरामध्ये, पूर्णपणे स्प्रेड करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण ज्या घरात राहतो ते घर, आता माझं जे घर आहे ते माझं घर कुठे आहे? शेतामध्ये आहे. कारण की आपल्याला आपले कोणाची घर असेल, आधी शेतीचीच जागा होती ना, होती की नव्हती? की जमीन आकाशातून आली आणि त्यावर आपण घर बांधलं असं नाही ना. आपण कुठल्या ना कुठल्या शेतीवर लेआउट पाडण्यात आला, लेआउट पाडल्यानंतर आपण तिथे प्लॉट घेतला आणि घर बांधलं. पण त्याआधी त्या जागेवर साप असेल, विंचू असेल, हे प्राणी राहायचे. मग आपण काय केलं? त्यांचं घर उद्ध्वस्त केलं. केलं की नाही केलं? मुंग्या राहायच्या, माकोळे राहायचे, कीटक राहायचे, मग त्यांचं घर उद्ध्वस्त केलं आणि आपण त्यांच्या घरावर घर बांधलं. मग त्याआधी आपल्याला काय करावं लागेल? त्या व्यक्तींची, त्या कीटकांची, त्या प्राण्यांची आपल्याला माफी मागायची. माफी कशी मागायची? आता परत आपल्याला चोकोरी करायचं आहे. इथे एनर्जी बॉल टाकायचा, फुटबॉल टाकायचा आहे. हा फुटबॉल असणार त्या कीटकांसाठी. आणि इथे चोकोरे 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 चोकोरे, सेहेकी सेहेकी सेहेकी, परत चोकोरे चोकोरे चोकोरे. हा फुटबॉल मी माझ्या घरातील कीटक, कॉकरोच असेल, उंदीर, साप, पाली, झुरळ यांच्यासाठी टाकत आहे. सर्वात आधी हे कीटकांनी मी तुमची माफी मागते. मला माहित आहे तुम्ही माझ्या घरात राहता, पण याआधी हे तुमचं घर होतं. याआधी हे तुमचं घर होतं. मला प्रॅक्टिस करायची आहे, प्रॅक्टिस करा. ह्याआधी हे तुमचं घर होतं आणि ह्या घरावर मी घर बांधलं. पण हे कीटक, हे मुंग्या, हे उंदीर, मी तुम्हाला माफी मागते. आता हे घर तुमच्या राहण्यायोग्य नाही आहे. तुमचं दुसरं घर आहे, त्या ठिकाणी तुम्ही सुरक्षित चालेल जा, सुरक्षित चालेल जा, सुरक्षित चालेल जा. असं करून आपल्याला रोज आणि फुटबॉल टाकून द्यायचा आहे. पूर्णपणे हा फुटबॉल माझ्या घरामध्ये स्प्रेड करायचा, आपल्या घरामध्ये स्प्रेड करायचा आहे, पूर्णपणे स्प्रेड करायचा, घरामध्ये पूर्णपणे स्प्रेड करायचा आहे तो. आणि आपल्या नाभीपासून कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, नाभीपासून कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आणि आपले हात अग्निकुंडामध्ये आपल्याला स्वच्छ करायचे आहे. आणि काय म्हणायचं आहे? मी तुमची माफी, हे तुमच्या राहण्यायोग्य घर नाही आहे. तुम्ही तुमच्या राहत्या घरात चालले जा. त्याकरता त्या पेस्टची, म्हणजे त्या कीटकांची, त्या प्राण्यांची आपल्याला माफी मागायची. कळलं एवढं? येस. आता काय झालंय? आपण आधी स्वतःला प्रोटेक्ट केलंय, त्यानंतर आपण पेस्ट कंट्रोलिंग केली आहे. बघा इथे आपल्याला औषधी लागली का? बिना औषधी फवारता आपण कुठल्या प्राण्याला न मारता त्यांना काय मागितले? आपण त्यांची आधी माफी मागितली आणि त्यानंतर त्यांना म्हटलं तुमच्या राहण्यायोग्य घर नाही बा, तुम्ही तुमच्या राहत्या ठिकाणी चालले जा. पितृचं सांगितलं, पितृदोष निवारण, त्याच्यानंतर पेस्ट कंट्रोल सांगितलं आणि आपला फुटबॉल एक्सरसाइज सांगितली. आता याच्यावर कोणाचे प्रश्न? एवढं समजलं जान्हवी मॅडम? ते पान जे आहे ते मेन गेट मध्ये, म्हणजे आपल्या हॉलच्या गेट येस येस, हॉलचं हॉलचं. दरवाजा लावल्यानंतर ठेवायचं, रात्रीला, लावल्यानंतर रात्रीला दरवाजाजवळ, दरवाजाजवळ ठेवून द्यायचं. आणि सगळ्यांना सांगायचं की आता कोणी जायचं नाही बा, कारण की आपण शेवटी झोपतो, तर आपण तेव्हा दरवाजा लावून घ्यायचा आणि कोणाला आतमध्ये नाही, कारण की ती विधी असते, ती विधी करायची आहे. आणि अक्षय तृतीयाला 5 ठिकाणी 10,000 रुपये आपल्याला दान करायचे आहे. 5 ठिकाणी 10,000 रुपये आपल्याला दान करायचे आहे. ते महत्वाचं होतं, लिहून घ्याल ते. कुठलं कुठला आजचा अभ्यास झाला आहे? आज आपण शिकलो सोनार, वंशाचे शून्य, त्याच्यानंतर आपण शिकलो पितृदोष निवारण,
त्यानंतर शिकलो की पितृदोष आपल्याला घालवायचा असेल तर 5 ठिकाणी आपल्याला दान करायचं आहे. पानाची विधी सांगितली तुम्हाला. आणि पेस्ट कंट्रोल. येस. आता मला सांगा, आपला 2 तारखेला पौर्णिमा आहे, वैशाख पौर्णिमा येते 2 तारखेला. खूप मोठी पौर्णिमा आहे आणि हनुमान जयंती आहे. त्या दिवशी आपण लकी आहोत की आपल्याला उद्याला पण क्लास मिळतोय, परवाला क्लास होते आहे 1 तारखेला आणि 2 तारखेला आपला शेवटचा दिवस असतो. पण 2 तारखेला रात्रीला आपलं फुल मून मेडिटेशन असणार आहे. आपापल्याच घरी करायचं आहे, पण त्या दिवशी तुम्हाला 8 वाजता फुल मून मेडिटेशन करणार आहोत आपण. त्याची दक्षता घ्यायची आपण. फुल मून मेडिटेशन करत असताना आपल्याला काचेची बॉटल घ्यायची आहे जी ट्रान्सपरंट असणार आहे. जशी आता ही बॉटल आहे, पण या बॉटलचा रंग लाल आहे. समजा ती ट्रान्सपरंट असेल तर उत्तम, ट्रान्सपरंट असणं गरजेचं आहे. आसन घेऊन बसायचं आहे. ज्यांनी क्रिस्टल नेले आहे त्यांनी क्रिस्टल चार्ज करायला ठेवायचं त्या दिवशी, कारण की फुल मून मेडिटेशन असतं. शक्य असल्यास आपल्याला वरती छतावर जे आपल्या कुंड्या आहेत त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि क्रिस्टल ठेवून त्याला धूप अगरबत्ती दाखवायची आहे आणि त्या क्रिस्टलला धन्यवाद द्यायचा आहे. त्या क्रिस्टलला धन्यवाद द्यायचा आहे. याच्याने काय होणार की तुमचे जे एनर्जी आहे त्या क्रिस्टल संदर्भात ते वाढणार आणि आपलं अर्थात उद्याला, परवाला आणि 2 तारखेला जो आपलं मेडिटेशन आहे त्या मेडिटेशनद्वारे तुम्हाला एनर्जी येणार आणि तुम्ही दुसऱ्यांना पण एनर्जी देऊ शकणार. इतकं पॉवरफुल मेडिटेशन असणार आहे आपलं. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने हजर राहायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचा लाभ घेता येईल. येस. आज आता आपण शिकलोय पेस्ट कंट्रोल. अजून आपला दुसरा विषय आहे की सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं आणि वस्तूला चार्ज कसं करायचं. जसं आपल्याला आपल्याकडे वस्तू क्रिस्टल आहे ते सांगितलं की क्रिस्टलला कसं चार्ज करायचं, की आपल्याकडे रत्न आहे आणि ह्या गोष्टींना चार्ज कसं करायचं तर आपले क्रिस्टल पूर्ण घ्यायचे, त्यांना आकार मारायचं, त्यांच्यावर चोकोरे चोकोरे चोकोरे, सेहेकी आणि पूर्ण हे क्रिस्टल माझ्या घालण्या योग्य आहे. याच्यातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे रिमूव्ह झाली आहे आणि आता हे क्रिस्टल माझ्यासाठी योग्य आहे म्हणून आपण ते क्रिस्टल घालू शकतो. अशा प्रकारे आपण समजा रोज आपल्या याची हे केली, आपल्या स्वतःची हिलिंग केली. आता अलका मॅडम तुम्हाला समजले इथपर्यंत? समजलं ना? आज काय काय शिकवलं तुम्हाला? झोनार आणि अंशाजेशन आणि ह्याची प्रॅक्टिस करायची मॅडम. तुम्हाला तुमच्या इथे प्रॅक्टिस झाली तुमच्या रोज सांगितलं होतं की तुमच्या ट्युशनच्या क्लासमध्ये करायचं. चोकोरे करत आहे एनर्जी बॉल. एनर्जी बॉल टाकते आपल्या ट्युशन मध्ये रोज. रेकीची प्रॅक्टिस कशी कशी करत आरती मॅडम? माईक प्रॅक्टिस करतो मॅडम. येस, तसंच करायचं. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार सगळ्यात आधी स्वतःच्या आभार मानायचे, ह्या दिव्य रेकी शक्तीचे आभार मानायचे, माता पिता व समस्त गुरुजनांचे आभार मानायचे आणि त्यानंतर आपली प्रार्थना करायची. ठीक आहे. एवढं केल्यानंतर आपण बघू शकता की तुम्ही जसं प्रार्थना कराल आणि एनर्जी बॉल, फुटबॉल एक्सरसाइज हे तुम्ही 1 तास प्रॉपरली स्वतःला द्या. 3 महिन्यामध्ये आपल्या घरचं वातावरण टोटली चेंज होऊन जाते. पण आपण जोपर्यंत करणार आणि 7 चक्राचं मेडिटेशन, 7 चक्राचं मेडिटेशन, कर्मा मेडिटेशन माझ्या आवाजात तुम्हाला मिळून जाईल. कर्मा मेडिटेशन आणि आपल्याला अजून 1-2 भाग राहिले आहे आपले, ते सुद्धा आपण करणार आहोत. आता जसं आपल्याला वाटतं की आपल्याला याच्यामध्ये सुधार पाहिजे, आपल्या दृष्ट्यामध्ये सुधार पाहिजे की आजकाल आपले म्हणजे नातं खराब होत चाललं, तर आपली सगळ्यात आधी एक प्रार्थना करायची आहे आणि तिन्ही सिम्बॉल आपल्या हातामध्ये टाकायचं आहे. चोकोरे सेहेकी चोकोरे आणि त्याच्यानंतर आपले दोन्ही हात मांडीवर ठेवून आकाशाच्या दिशेने ठेवायचे आहेत आणि डोळे बंद करून
प्रार्थना करायची आपल्या त्या याच्यासाठी, कशासाठी, रिश्त्यासाठी, आपल्या संबंधासाठी. पण त्या व्यक्तीच्या संबंधासाठी आपल्याला त्या व्यक्तीचा फोटो पाहिजे आहे. काय पाहिजे आहे? फोटो पाहिजे आहे, जेणेकरून मॅडम तुम्ही करता त्या व्यक्तीची हिलिंग, आरती मॅडम, त्या व्यक्तीची, हो ना? हा, त्या व्यक्तीला घ्यायचं ज्या व्यक्तीसोबत आपले प्रेम संबंध जुळले पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा आहे आणि त्या व्यक्तीचा फोटो आणि त्याचं आपल्याला सिम्बॉल टाकायचं त्याच्यावर, चोकोरे 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 सेहेकी सेहेकी सेहेकी, आणि वंशादेशांनी कनेक्शन प्रस्थापित करून हा व्यक्ती माझा, समजा तुमचे वडील असेल, आई असेल, भाऊ असेल, पती असेल, याच्यासोबत माझे मधुर संबंध झाले आहे. त्याकरता दिव्य रेखी शक्तीची मी आभारी आहे आणि दिव्य रेखी शक्ती मला मदत करत आहे. हे आपल्याला करायचं आहे. टेलिपॅथी हिलिंग वेगळी. टेलिपॅथी हिलिंग केव्हा करायची? पहाटेला, जेव्हा तो व्यक्ती झोपलेला आहे. कारण की टेलिपॅथी हिलिंग आपण त्याला विचारून करू शकत नाही. मग आपल्याला वाटते त्या व्यक्तीने आपलं ऐकावं. मग आपण काय करायचं? पहाटेच्या वेळेस आपण उठतो तेव्हा बेडवरच, कमीत कमी आपण बेडवर आपण प्रार्थना करायची आजच्या दिवसासाठी. त्याच्यानंतर म्हणायचं आहे की हे इष्ट देवता, हे ग्रामदेवता, आज मी त्या व्यक्तीची हिलिंग करत आहे, त्याकरता मला तुम्ही मदत करा. आणि आपल्या रेखीला प्रार्थना करून आपल्या एंजल्स, आता एंजल आपला व्हायचं आहे, तर मग कमीत कमी आपण घेऊ शकतो की माझे इष्ट देवता, त्यांना बोलवायचं आहे आणि याच्यावर चोकोरे चोकोरे टाकायचं आहे, चोकोरे 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 सेहेकी सेहेकी सेहेकी, आणि वंशादेशाने कनेक्शन प्रस्थापित करायचं आहे आणि म्हणायचं आहे की मी आता त्या व्यक्तीच्या माइंडची हिलिंग करते. हे दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता ह्या क्षणाला त्या व्यक्तीच्या माइंड आणि ब्रेनचे हिलिंग करा. त्या व्यक्तीच्या माइंड आणि ब्रेनचे हिलिंग करा आणि तुम्हाला नेमकं काय पाहिजे त्याचं फिलिंग करायचं आहे. आपल्या इथे थर्ड आयवरती फिलिंग होऊ द्यायचं आहे. मला हा व्यक्ती प्रिय आहे आणि ह्या व्यक्तीने माझं म्हणणं ऐकावं असं मला वाटतं. त्याकरता त्याच्या माइंड आणि ब्रेनची हिलिंग करा. आणि मग हे हिलिंग झाल्यानंतर इमॅजिन करायचं की आपण त्या व्यक्तीकडे ही एनर्जी टाकत आहोत, आपण स्प्रेड करत आहोत त्या व्यक्तीकडे. आणि ती व्यक्ती ज्या दिशेला झोपली, इमॅजिन करायचं की ती व्यक्ती आपल्या समोर झोपली आहे, स्प्रेड करून टाकायचं अगदी, आणि नाभीपासून कट 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 डिलीट करायचं. अशा प्रकारे केल्याने काय होते की आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात जरी न गेलो तरी तो व्यक्ती आपण इंटेन्शननी काम करायचं. आपलं माइंड टू माइंड काम केल्यानंतर तुम्ही बघणार त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये, त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये कुठे ना कुठे फरक पडत असतो, कुठे ना कुठे फरक पडत असतो. त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे. यस,